सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. टॉपिक अधिकार किंवा हक्क, राईट्स. का? कारण की संविधानात तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे? फंडामेंटल राईट्स. बरोबर आहे? राईट, मूलभूत अधिकार. मग मूलभूत अधिकाराचं जर वाचन करायचं आहे, ते समजून घ्यायचं आहे, तर प्रथमतः काय माहित असलं पाहिजे? राईट्स म्हणजे काय, अधिकार म्हणजे काय. कारण संकल्पनात्मक जी आहे परिपक्वता जर आपली झाली नाही तर विषयाची डेप्थ कळत नाही आणि केवळ घोकणपट्टी होते. आणि खैर घोकणपट्टीतून कधी तुक्का लागून ऑफिसर बनते माणूस, पण ऑफिसर बनून नुसत्या खुर्च्या गरम करतो है ना, ऑफिसरगिरी काही ये नाही. हे सत्य आहे, हे सत्य आहे. म्हणून खरा अधिकारी बनायचा असेल, खऱ्या अर्थाने या देशाची सेवा करायची असेल, खरा अधिकारी बनून, तर कॉन्सेप्ट क्लिअर केला पाहिजे. तर आज काय बघूया? राईट्स म्हणजे काय. तर बघूया काय काय बघणार आपण याच्यात. तर पहिल्यांदा अधिकार म्हणजे काय, म्हणजे राईट्स म्हणजे काय. सोबत अधिकार हा जो आहे याचा समाजाशी काय संबंध आहे आणि राज्याशी काय संबंध आहे. सोबतच याचा स्वभाव कसा आहे, याचे वैशिष्ट्य कसे आहेत, हे थोडक्यात आज आपण समजून घ्या. इथे कुठलाही पॉलिटिकल थिअरिस्ट घेतलेले नाही, पॉलिटिकल थिंकर्स घेतलेले नाही आहेत. केवळ कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी व्हावी या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आहे. आलं लक्षात? पॉलिटिकल सायन्सच्या अँगलने घेतलेला नाही आहे, तर एक सार तयार केलेला आहे, त्याचा जिस्ट तयार केलेला आहे. तर सर्वात प्रथम आपण पोस्टर बघूया, है ना. पोस्टर बघितलं का अपील होते. काय आहे या साईडला? बापू फुक्कम फाकी करून पैसे जाळत आहे, रईस आहे, फुकटाचे पैसे कमवले असेल लमचाना म्हणून, लक्झरी. आणि इकडे दोन बाळ दिसत आहेत, अत्यंत निरागस आणि है ना, म्हणजे आपण बघतोय बऱ्याच वेळा चौकात आपल्या गाड्या थांबल्या असतात आणि मग अशी बालकं आपण बघतो आणि एकदम है ना मन भरून येतं है ना. आणि मग कधी कधी आपल्यातला तो समाजसेवक जागरूक होतो की नाही. मग वाटतं आपल्या सर्व स्पर्धकांना, मी अधिकारी बनेन ना, हे सगळं समूळ नष्ट करेल. वाटतं ना, वाटायलाच पाहिजे, चांगली गोष्ट आहे. पण बघा आपण ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघूया की एका साईडला लक्झरी दिसते, एका साईडला वंचितता, डिप्रायव्हेशन दिसत आहे. दोन गोष्टी हे शब्द समजून घ्या, मग आपण राईट समजूया. क्लिअर? ओके. त्यानंतर दुसरी गोष्ट काय दिसतंय? मुंबईची गर्दी आणि मुंबईची धारावी है ना, जिथे खुराड्यासारखी घरं आहेत, खुराड्यासारखी घरं आहेत आणि जिथे पाय ठेवायला जागा नाही अशी ट्रेन्स आहेत. जागा स्पेस. व्यक्ती म्हटलं की स्पेस, जागा हवी आहे. ना इथे राहायला जागा, ना इथे उभं राहायला जागा. मग माणूस जगणार कसा? बरोबर आहे. हा कॉन्सेप्ट लक्षात आलाय? ठीक आहे. मग आपल्याला काय दिसते? एका ठिकाणी आपण बघतोय की एक जण फुरसतीत आहे, बम. दुसऱ्याला बिचाराला काय परिस्थिती विचारू नका. इकडे आपल्याला दिसते की है ना, झोपायला जागा नाही, तर पाय ठेवायला जागा नाही. हे दोन आपण पोस्टर्स बघितले. दोन एका ठिकाणी कॉन्ट्रास्टिंग, इथे आपल्याला स्पेस नाही आहे. स्पेस आणि डिप्रायव्हेशन है ना, लक्षात ठेवा. आता तिसरं पोस्टर बघूया, खूप महत्वाचं आहे आणि मग आपल्याला हा कॉन्सेप्ट क्लिअर करायचा आहे. बघा इथे दिसत आहेत हसत खेळत, जॉयफुल. आणि इथे दोन रेसेस आपल्याला दिसत आहेत. रेशियल कॉन्टेक्स्ट मध्ये मी तुम्हाला सांगतोय है ना, ब्लॅक अँड व्हाईट. बरोबर आहे. रेसेस, अपाथिट हा किती सिरियस प्रॉब्लेम होता. बघा कसे हसत खेळत सगळ्या वर्णाचे, सगळ्या रंगाचे लोक हसत खेळत है ना. काय आहे? सोसायटीमध्ये. कुठे? सोशल स्पेस. काय आहे? सोशल स्पेस. आता आपण तीन गोष्टी बघितल्या, तीन पोस्टर्स बघितले. आता तीन पोस्टर्सला समजून घेऊया. खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. राईट. इथे बघा आपल्याला काय दिसत आहेत? इथे आपल्याला दिसत आहेत
माणसं है ना, इथे आपल्याला दिसत आहेत माणसं, बरोबर आहे आहेत. आता ही याची स्पेस, ही याची स्पेस, ही याची स्पेस, याची स्पेस, याची स्पेस आणि ही याची आहे. स्पेस आहे, प्रत्येकाला काय आहे, स्पेस आहे, जागा आहे, स्पेस आहे, म्हणून ते उभे राहू शकतात, म्हणून ते उभे राहू शकतात. इथे असं पकडा पहाड, आणि पहाडावर जाते माणूस, बोंबलते, एकटा आहे है ना. इथे हा काय एकटाच आहे पहाडावर, बाकी कुठं काहीच नाही, आजूबाजूला कोणीच नाही, आजूबाजूला तर कोणीच नाही, इथे माणसंच माणसं दिसते. आता या माणसांना आपल्याला दिसते प्रत्येकाला जागा आले तर जागेची चिंताच नाही आहे, सख्खं पहाड त्याचं आहे ना. आता ही जी जागा आहे, या जागेमध्ये हा माणूस सरकून इकडे आला तर, हा माणूस सरकून इकडे आला तर याची जागा डिशक्या, बरोबर आहे. मग का होईल, मग का होईल, ह्या दोघां काय बा माझी जागा, चल तू कायची जागा. आपण नाही का बसमध्ये पाहतो, बसमध्ये मी रुमाल ठेवलो माझी जागा, तो म्हणते मी पाहिलो आधी माझी जागा, जागा, बरोबर. कशासाठी हवी, व्हाय देर इज अ नीड ऑफ स्पेस इन दिस सोसायटी. समाजामध्ये कशाला जागा हवी, तर आपण समजून घेऊया. मनुष्य कसा आहे, मनुष्य कसा आहे, पहिल्यांदा प्राणी, पहिल्यांदा प्राणी, हा इथे आहे प्राणी. प्राणी जो आहे तो एकटाही राहतो आणि समूहाने राहतो, पण मनुष्य प्राणी हा नेहमीच समूहाने राहतो. म्हणून मनुष्य प्राणी कसा आहे, सोशल ॲनिमल. काय आहे, सामाजिक प्राणी आहे. का सामाजिक प्राणी आहे, तर बाय नेचर अँड बाय कंडिशन, बाय नेचर आणि बाय कंडिशन. बाय नेचर म्हणजे कसा, तर माणसाले राहून होय नाही, एकटं राहून होय नाही आहे ना. ते दिसते का, कुठं गेली, दिसलीच नाही आज, बरोबर आहे, ते भेटलीच पाहिजे आहे ना. म्हणजे काय, एकटं नाही. आता ते नसन तर तोही असन, हा म्हणते माया दोस्त भेटला नाही बाबा, दोस्ताशिवाय कर्मे नाही, दोस्ती पाहिजेच. एकटा व्यक्ती राहू शकत नाही, पागल होते, नाहीतर तो सायंटिस्ट होते, नाहीतर साधू होते, पण जास्तीत जास्त पागल होते, बरोबर आहे. त्याच्यामुळं माणूस हा सोशल ॲनिमल आहे. काय, बाय नेचर, बाय कंडिशन. बाय कंडिशन कसं, तर बाबा एकटं जो आहे तो काहीच करू शके नाही. इट्स अ वीक ॲनिमल ऑफ द वर्ल्ड, कम्प्लिटली डिपेंडंट ॲनिमल ऑफ द वर्ल्ड. स्वतः काहीच करू शके नाही. जोपर्यंत तो एकमेकांचं मदत करत नाही ना, तोपर्यंत तो स्वतःचं काहीच करू शकत नाही. सो इंटरडिपेंडन्सी कंडिशन आहे, त्यामुळे सुद्धा माणूस सोशल आहे. मग हे कशाला, हे पण तर महत्वाचं आहे. हे कशाला, तर माणसाला समाजामध्ये स्वतःचा विकास करायचा आहे, डेव्हलपमेंट, स्वतःचा विकास करायचा आहे. कशासाठी, कशासाठी, तर समाजामध्ये मानाचं स्थान त्याला हवं आहे, त्याला मानाचं जगणं हवं आहे. डिग्निफाईड लाईफ, डिग्निफाईड लाईफ, डिग्निफाईड लाईफ, रिस्पेक्टेड लाईफ. कोणता असा माणूस आहे बरं, त्यानं म्हणा बे मला 2-4 लोकांना शिव्या द्यायला मस्त वाटते या, मस्त, कोणी मला असं मारला कनपटात, आहा आहा, असं आहे का, नाही. प्रत्येक जण म्हणते वे मला कोणीतरी आयडेंटिफाय केला पाहिजे, रिकॉग्नाइज्ड आहे का ना, मला कोणीतरी सर साहेब म्हणला पाहिजे, वाटते का नाही, हो का नाही. कोण असा आहे बरं जो मनात मला कणपटात देणार, मस्त वाटते शिवाय, नाही ना, नाही. सो अल्टिमेट एम ऑफ अ ह्युमन बीइंग इज लिव्हिंग अ डिग्निफाईड अँड रिस्पेक्टेड लाईफ. मग याच्याकरिता त्याला सोशल स्पेस पाहिजे. आता हा म्हणून काय एकटा सोलो भाऊ,
आय वॉन्ट अ डिग्निफाईड. अबे तुला कोण रिस्पेक्ट, सेल्फ रिस्पेक्ट कर बाबा, तू सेल्फ रिस्पेक्ट कर. पण आजूबाजूला काहीच नाही. मग हे सगळं करायसाठी तो मागते स्पेस. इथं स्पेसची काय गरज आहे? एकटा कोणाला मागायचा आहे स्पेस. डिमांडिंग द स्पेस, डिमांडिंग स्पेस फॉर अ डिग्निफाईड लाईफ थ्रू डेव्हलपमेंट. आणि त्याकरिता आपल्याला काय दिसते? एक महत्वाची गोष्ट तो म्हणजे समाज, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डिमांड. मीन्स सम सॉर्ट ऑफ द क्लेम, काहीतरी दावा ठोकायचा आहे. आणि ह्याच आधारावर आपल्याला दिसतंय राईट्स, अधिकार हे जन्माला आले. म्हणजेच काय? समाज आहे तर दावा, दावा आहे तर अधिकार. क्लिअर झाला आता? मग ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण अधिकाराची संकल्पना समजून घेऊया, है ना. ह्युमन बिईंग इज अ सोशल ॲनिमल, बरोबर आहे. मग असं आहे तर तो काय करतो? स्वतःकरिता मागतो. काय करतो? स्वतःकरिता मागतो. आय वॉन्ट फॉर द सेल्फ डेव्हलपमेंट. मला शिक्षण हवंय, मला शिकायचं आहे, शिकून मोठं व्हायचंय. मला काम हवंय, मी काम करेल आणि कमवेल आणि कमवून स्वतःची डिग्निफाईड लाईफ जगेल. मला हवंय असं, आहे ना. दुसरं, मला जे हवंय ते माझं हवंय. माझं हवंय, बापाचा पैसा नाही, बापाच्या उरावर मजा मारायची नाही. बापाच्या उरावर मजा मारायची ना, अधिकार कसा रे बाबा? बापाचं उसणं स्वतःच जे काही मी मागतोय ते माझं स्वतःच असं आहे. जेव्हा हे स्वतःच हवंय म्हणेल आणि स्वतःच आहे ते म्हणेल, त्याला आपण काय म्हणतो? क्लेम. पण कुठे मागितलाय? कुठे मागितलाय? समाजामध्ये मागितलाय. एकटा मागू शकते का? मला हे हवं. अबे तर कोणाला मागतस तू? मला हवं म्हणतेस तर सोशल क्लेम्स ऑलवेज बिंग सोशल क्लेम. सो फ्रॉम वेअर इट जनरेटेड, कुठून निर्माण झालाय? समाजामधून. आणि म्हणून याला सामाजिक दावे आपण म्हणतो. मग मी मागलं, मला स्पेस हवी, हडबे असा म्हणू का? अरे दुसऱ्याला ढकलतस ना बापू तू, त्याला बी तर स्पेस पाहिजे, है ना. तर तू दुसऱ्यांना स्पेस दे, दुसरे तुला स्पेस देतील. रिस्पेक्ट अदर्स, यू विल गिव्ह अ रिस्पेक्ट. बरोबर आहे ना? दुसऱ्याला मान द्या तर तुम्हाला मान भेटल, नाही तर कनपटात भेटन काय? बरोबर आहे. म्हणून दुसऱ्यांचं काय रे बाबा, जेव्हा तू स्पेस मागतेस. सो क्लेम हिअर आर नॉट अ क्लेम ऑफ अ इंडिव्हिज्युअल इन अ सोसायटी, बट ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल्स इन द सोसायटी. आणि त्यामुळे जेव्हा स्वतःच क्लेम मागत राहील तेव्हा दुसऱ्यांच्याही क्लेमचा, दुसऱ्यांच्याही दाव्याचा त्याला विचार करावा लागेल. म्हणजेच काय? त्याला आपलं कर्तव्य निभावावं लागेल, ड्युटी निभावावी लागेल. म्हणजे हा जो दावा आहे समाजात निर्माण झालेला, हा दावा एकांगी आहे का? नाही. त्याचा दुसरा अंग म्हणजे ड्युटी आहे. पण ड्युटी नंतर येईल का? नाही. तो पहिल्यांदा आपलं कर्तव्य निभावेल आणि मग म्हणेल मला आता जागा हवी आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल द ड्युटी कम्स अँड देन द क्लेम्स राईज. नंतर दावा निर्माण होईल. म्हणजेच आपण जेव्हा अधिकार ही संकल्पना बघूया तेव्हा दोन गोष्टी सोबत येतील. एक कर्तव्य आणि दुसरा दावा. फर्स्ट ऑफ ऑल द ड्युटी ऑफ अ इंडिव्हिज्युअल इन द सोसायटी and then the claim of the individual in the society. Clear? Okay? Right? मग त्या अनुषंगाने आपण अधिकार म्हणजे काय? आता व्याख्या. तर राईट्स आर सोशल राईट्स, सोशल क्लेम्स रादर. इट इज अ सोशल क्लेम. असामाजिक दावा असेल कारण समाजामध्ये तो मागितला जाईल. सोलो असेल एखादा, एकटा राहत असेल, आयसोलेटेड, है ना,
Isolated person cannot create any claim because claim is a social. Claim is a social. आता ज्याद्वारे समाजातील प्रत्येक व्यक्ती सन्मान आणि आदराचे, प्रत्येक व्यक्ती म्हटलाय लक्षात घ्या है ना, ज्या वेळेद्वारे समाजातील प्रत्येक व्यक्ती सन्मान आणि आदराचे जीवन जगेल. एव्हरीवन ऑफ अ सोसायटी लिडिंग टू द रिस्पेक्टफुल अँड डिग्निफाईड. एव्हरीवन आहे म्हणजे प्रत्येकाचे दावे. मग प्रत्येकाचे दावे ना एका स्पेस मध्ये जमन का नाही, तर ड्युटी निभावावी लागेल. सो इट इज अ सोशल क्लेम अँड सोशल क्लेम कम्स आफ्टर द ड्युटी. ठीक आहे. आता अधिकार मूलतः कल्याणकारी असतात. ऑल राईट्स लक्षात ठेवा. नन ऑफ द राईट्स आर अगेन्स्ट द सोशल गुड्स. है ना, सर्व राईट्स हा वेलबिंग साठी असणार, सोशल गुड साठी असणार. म्हणजेच काय, तर कोणतेही अधिकार सामाजिक बाबीच्या विरोधात नसणार, समाजाच्या विरोधात नसणार, समाजाच्या कल्याणाच्या विरोधात नसणार. दॅट मीन्स राईट्स आर ऑलवेज पॉझिटिव्ह. ओके, ठीक आहे, राईट. परंतु आता क्लेम जो आहे, क्लेम दावा, हा सामाजिक दावा आम्ही म्हटला. म्हणजे सामाजिक दावे म्हणजेच अधिकार, असं झालं ना त्याचा. तर तसं आहे का, नाही. काय तर स्टेटमेंट बघा. सर्वच अधिकार दावे असतात. ऑल राईट्स आर क्लेम्स. बट सर्वच दावे अधिकार नसतात. ऑल क्लेम्स आर नॉट राईट्स. ऑल क्लेम्स आर नॉट राईट्स. बघूया कसं. तर अधिकार आणि दावे याच्यातलं क्लासिफिकेशन आपण सेपरेशन बघून घ्या. का दावा हा अधिकार होऊ शकत नाही, प्रत्येक दावा है ना. तर काही दावे असे असतात, कारण दावा कुठे आहे, समाजामध्ये आहे, सोशल क्लेम्स आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल देर इज अ नीड टू बी अ रिकॉग्निशन. समाज मान्यता नसेल तर त्याला दावा म्हणता येणार नाही. त्याला सामाजिक मान्यता असणे आवश्यक आहे. क्लिअर. ओके. म्हणजे पोकळ दावे फॉर्माडेंग चालन का, नाही. इट टू बी रिकॉग्नाइज्ड बाय द सोसायटी. उदाहरणार्थ एकाने म्हणला मला खूप ढोसाची आहे आणि फुल टू धिंगाणा करायचा आहे रस्त्यावर. समाजातले बाकी लोक म्हणते करणं बे म्हणतील का, नाही. वेदर इट इज रिकॉग्नाइज्ड, नाही. कनपटात म्हणून पोकळ आहे ना. दुसरा, अंमलात जो येऊ शकत नाही तो दावा हा अधिकार होऊ शकत नाही. इट्स अ पॉवरलेस क्लेम. कोणताही एखादा दावा जर म्हटलं की बाबा मला असं करायचं आहे तसं करायचं आहे असं त्यानं म्हणलं आणि त्याला काही सोशल पॉवर जनरेटच झाला नाही, समाजामध्ये शक्तीच निर्माण झाली नाही, तर त्याचं काही अर्थ आहे का, नाही. त्याला बॅकअप पाहिजे. म्हणजे सर्वच दावे अधिकार होऊ शकतात का, नाही. त्याला समाज मान्यता असली पाहिजे, त्याच्यामध्ये स्वतःमध्ये शक्ती असली पाहिजे. पण आता पुन्हा एक अडचण है ना, की क्लेम्स जे आहेत, क्लेम्स हे जेव्हा राईट्स होतात तर दुसऱ्या प्रकारचे क्लेम्स असतात जे समाजामध्ये असतात, सामाजिक मान्यता असते पण ते अधिकार नसतात. म्हणजे दोन प्रकारचे क्लेम्स, एक जे राईट्स मध्ये कन्वर्ट होतात आणि दुसरे जे राईट मध्ये कन्वर्ट होत नाही पण सामाजिक मान्यता. इथे तर म्हटलं सामाजिक मान्यता नाही तर ते अधिकार होणार नाही, बरोबर आहे. पण असेही काही आहेत दावे ज्याला समाज मान्यता असते पण ते अधिकार नसतात. तर काय, तर अधिकार आणि विशेषाधिकार. अधिकार जे आहेत हे इन्क्लुसिव्ह आहेत, या भेदभाव करत नाही, सर्व माणसांना समान लेखतात, सर्वांना ते मिळतातच असे जे असेल त्याला आपण म्हणतो अधिकार. जे सर्वांना राईट टू लाईफ जगण्याचा अधिकार.
असं जर म्हणलं तर बाबा सगळ्यांना लागू होते. सगळा मनुष्य प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे म्हणू शकतो. राईट टू बिकम अ किंग, राईट टू बिकम अ इन अ लक्झरी लाईफ, हा आहे का? नाही. मग हा काही जणांलेच एक्सक्लुझिव्ह, राजाचा पुट्टा राजा, एक्सक्लुझिव्ह प्रिव्हिलेज आहे, प्रिव्हिलेज आहे. आणि ते समाज मान्यता आहे, राजाचे पुट्ट राजा. आजकाल जसे नाही का पॉलिटिशियनचं पुट्ट पॉलिटिशियन, लोक म्हणते हो बाबा घे तुलेच निवडून देतो, लोकांनी म्हणलं बरोबर आहे. पण तो अधिकार आहे का? नाही, तो अधिकार नाही. तो त्यामुळे निवडक लोकांना असते. म्हणून बघा राईट्स हा सार्वत्रिक आहे, युनिव्हर्सल आहे, सर्वांना लागू होणार. इथे मात्र काही जणांनाच लागू होणार, सर्वांना लागू होणार नाही. पण समाज मान्यता आहे. देअरफॉर प्रिव्हिलेजेस आर जनरेटेड आयदर बाय कस्टम ऑफ द सोसायटी. समाजात म्हणलं आहे बा, सामाजिक मान्यता है ना. राईट टू फूड, राईट टू फूड भाव पाहिजे ना, जगाचं संत सगळ्यांनीच. पण इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये जर बघितलं, ट्रॅडिशन है ना, याच्यामध्ये कस्टमरी लॉजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, तर कच्चा फूड पक्का फूड तुम्हाला माहित असेल. सोशॉलॉजीचा जर अभ्यास केला तर तुम्हाला दिसा कच्चा फूड पक्का फूड. भारतीय जाती व्यवस्थेमध्ये आधी, आता तर कोणी बी तूप खाते बाबा, काही प्रॉब्लेम नाही, आता डेमोक्रेसी मध्ये राहतो. पण जेव्हा जाती व्यवस्था होती तेव्हा पक्का फूड म्हणजे तुपात बनवलेला पदार्थ कोणाला खायची परवानगी होती? ब्राह्मणाला. सामान्य माणूस खाऊ शकत होता का? नाही. विशेष दिवस असला तरच. रोज खाऊ शकत होता का? नाही. बरोबर आहे, लक्षात. पण पहिल्यांदा कोणाला देईन? ब्राह्मणाला देईल पक्का फूड, घी मधला, मगच स्वतः खाईल उरला सुरला. गेटिंग द पॉइंट? लक्षात. एक्सक्लुझिव्ह काही नाच, प्रिव्हिलेज होतं ते, प्रिव्हिलेज्ड बाय द कस्टम, जाती व्यवस्थेने लिहून ठेवलेलं कस्टम. बरोबर आहे, राईट. पण राईट टू फूड सर्वांना, नाही तर मरण ना. बरोबर आहे. भेदभाव नाही इथे, डिस्क्रिमिनेशन केल्या जात नाही. इथे मात्र डिस्क्रिमिनेशन होतं, तुला खाता येत नाही, मला खाता येते. बरोबर आहे, राईट. इथे बघा डेमोक्रॅटिक सोसायटी, हे कशाचं होतं? काय? राईट्स. वेन एव्हर देअर आर राईट्स देअर आर डेमोक्रेसी. जिथे लोकशाही आहे तिथे अधिकार आहे, कारण ते सार्वत्रिक आहे, ते सर्वांसाठी आहे. जिथे सर्वांसाठी असा शब्द येतो तिथे लोकशाही, कारण की लोकांचं राज्य राहतं. इथे अनडेमोक्रॅटिक किंगडम, कास्ट सिस्टीम है ना, त्यांना अनर्किक सोसायटी असेल तर है ना, जिथे गुंडागर्दी असेल, हे सगळं इथे अनडेमोक्रॅटिक सोसायटी. गेटिंग द पॉइंट? आता प्रिव्हिलेजेस मध्ये एक पॉझिटिव्ह अँगलने जेव्हा आपण बघतो तेव्हा कायद्याने काही विशेष अधिकार दिले असतील ना, स्पेशल प्रिव्हिलेजेस, जसं प्रेसिडेंट आहे, काउन्सिल ऑफ मिनिस्टरला जेव्हा संसद चालू असते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? एंटायटलमेंट्स. त्याला काय म्हणतो? कायद्याने दिलेला अधिकार आहे तो, प्रिव्हिलेज आहे. प्रिव्हिलेज गिवन बाय द लॉ, प्रिव्हिलेज गिवन बाय द लॉ. तर हा पण अधिकार होऊ शकत नाही. हा पण अधिकार, कारण हा सार्वत्रिक नाही, काही जणांनाच आहे. गेटिंग द पॉइंट? राईट. ठीक आहे. आता आपण बघूया, क्लिअर कट असं क्लासिफिकेशन करून घेऊया की अधिकार आणि समाज, आणि अधिकार आणि राज्य किंवा सरकार, है ना. इन जनरल बघा कॉन्सेप्ट क्लिअर ना, कॉमन मॅनर. बाबा तुला अधिकार सरकारनं दिले, राज्य आहे बाबा म्हणून तर अधिकार आहे. अरे तसं नाही रे बाबा, है ना. संकल्पना क्लिअर असली पाहिजेत. आता आपण काय बनणार आहोत? आपण काय बनणार आहोत? अधिकारी, प्रशासनिक अधिकारी. बरोबर आहोत. प्रशासनिक अधिकाऱ्याला कसं मस्त पैकी खऱ्या अर्थाने निखळ समाजसेवा करायची असते, है ना, अनोनमसली, है ना, विदाउट एनी बायास्ड. कारण तो पॉलिटिशियन नाही, काय नाही बाबा. बरोबर आहे ना, राईट. म्हणून आपल्याला समजणं आवश्यक आहे. तर अधिकार जो आहे, ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये दोन बाबी बघूया. समाज, तर अधिकार कुठे आलेले आहेत? सोशल स्पेसमधून. कुठून आले? सामाजिक जागेमधून. म्हणून अधिकार काय आहे? सोशल क्लेम्स आहेत. सो हियर दिस सोसायटी इज अ जेनेसिस ऑफ द राइट्स. कोण जननी आहे? समाज. राज्य आहे का? नाही.
राज्य आहे का? नाही. समाज ही जननी आहे. त्यामुळे समाज आहे तर अधिकार आहे, आणि समाज नाही तर अधिकार नाही. त्यामुळे समाजाच्या पूर्वी जोपर्यंत समाज निर्माण झाला नव्हता, जेव्हा मानव गटागटान राहायचे पण काही सामाजिक संकल्पनाच उदयास नव्हती आली, तेव्हा अधिकार नावाची वस्तू नव्हती. बार्बॅरिझम होतं, जंगलराज होता. बरोबर आहे. आता जर हे सामाजिक आहेत, लक्षात घ्या, जर हे सामाजिक आहेत तर समाज याच्यावर होऊ शकतं का? वेदर इट इज बिंग अबाव द सोसायटी? नो, बिकॉज सोसायटी इज ऑलमाथ हिअर. ओके, राईट. त्याच्या विरोधात जाऊ शकतात का? ॲज दे आर अ प्रोडक्ट ऑफ द सोसायटी, हाऊ दे कॅन अगेन्स्ट द सोसायटी? शक्य आहे का समाजाच्या विरोधात राहू शकतील का? नाही. म्हणजे अधिकार तेच जे समाजाच्या पूर्वी आलेच नाही, समाज आला म्हणून आलेत. दुसरं, समाजाच्या वर नाही, समाजापेक्षा श्रेष्ठ नाही, आणि समाजाच्या विरोधात नाही. असेच आपण काय म्हणूया? खऱ्या अर्थानं अधिकार म्हणूया. असे त्याला काय म्हणूया? अधिकार म्हणूया. क्लिअर? उदाहरणार्थ आता आपण समाजाच्या अगेन्स्टमध्ये म्हणजे सोशल गुडच्या अगेन्स्टमध्ये, लक्षात घ्या, समाज कल्याणाच्या अगेन्स्टमध्ये. उदाहरणार्थ एखाद्याला म्हणायचं आहे की बाबा मला ड्रग्ज घेणं खूप आवडते, मस्त बिड्या फुक्कम फाक मी कुठेही फुकीन, है ना. सामाजिक हेल्थला धोका आहे ना, बरोबर आहे. मग अलाव आहे का? नाही. अलाव आहे का? नाही. आणि एखादा व्यक्ती म्हणाल की मला बाबा मनमाने मस्त वाटते अनार्की मस्त वाटते, मी काय बी कुठं बी करीन, कोणाच्या बी घरी घुसीन, काय बी करीन, है ना. समाजाच्या वर आहे का? नाही, अलाव नाही. क्लिअर? ओके. आता जर हे सामाजिक आहेत, समाज याची जननी आहे, तर मग राज्य काय आहे? तर लक्षात घ्या, राज्य हे अधिकार बहाल करत नाही. राज्य कशासाठी बनलेलं आहे? स्टेट सॉव्हरेनिटी इज गेटिंग फ्रॉम द सॉव्हरेनिटी ऑफ द सिटीजन्स. विरान भूमी पडलेली आहे जिथे माणसंच राहत नाही, तिथे राज्य निर्माण होईल का? होईल? केवळ प्रदेश असेल, भूप्रदेश असेल, राज्य निर्माण होणार नाही. राज्याची खरी नीव लोक आहेत. लोक नाही तर राज्य नाही. म्हणजे लोकांचं सार्वभौमत्व नाही तर राज्याचं सार्वभौमत्व नाही. बिकॉज इट इज अ इसेन्शियल, सिटीजन्स सॉव्हरेनिटी इज अ इसेन्शियल इनइव्हिटेबल पार्ट ऑफ द स्टेट सॉव्हरेनिटी. म्हणजेच काय? राज्य लोकांसाठी आहे, लोक राज्यासाठी नाही. आणि मग अशा याच्यामध्ये लोकांचे अधिकार राज्य बहाल करू शकत नाही. तर काय करावं लागेल? तर त्याला केवळ जतन करावं लागेल. स्टेट शॅल हॅव टू मेंटेन द राईट्स ऑफ द पीपल, प्रोटेक्ट द राईट्स ऑफ द पीपल, प्रिझर्व द राईट्स ऑफ द पीपल. लोकांच्या अधिकाराचं जतन करावं लागेल, संरक्षण करावं लागेल, सुरक्षा बहाल करावं लागेल. आणि जर राज्य याच्यात अपयशी ठरलं, राज्य याच्यात अपयशी ठरलं, तर राज्याला कुठलाही अधिकार नाही की बाबा लोकांनी त्याच्यावर निष्ठा ठेवावी, है ना. देन दी स्टेट फॉरफिट्स इज क्लेम ऑफ अलिजियन्स बाय द सिटीजन्स. लोकांनी त्याच्यावर काय निष्ठा ठेवावी जर तो सुरक्षा देऊ शकत नाही त्यांच्या अधिकाराला? म्हणजे याचा अर्थ राज्याची भूमिका ही संरक्षणात्मक आहे, प्रोटेक्टर म्हणून आहे, प्रिझर्वेटर म्हणून आहे, आणि समाजाची भूमिका जननी म्हणून आहे. त्यामुळे जेव्हा एक राज्य किंवा एका सरकार किंवा एखादं गव्हर्नमेंट किंवा एनी स्टेट, है ना, फेल टू प्रोटेक्ट द राइट्स ऑफ एव्हरी सिटीजन, दॅट स्टेट फेल इन इटसेल्फ. त्याचं ते राज्य ही अस्तित्वातच राहत नाही. तेथे केवळ सत्ता असते. तिथे काय असते? केवळ सत्ता असते. नेकेड पॉवर असतो. कोणता पॉवर असतो? नेकेड पॉवर, नग्न सत्ता असते. प्रत्यक्षात राज्य नसतं. गेटिंग द पॉइंट? राईट? ठीक आहे. आता आपण इन जनरल अधिकाराचे वैशिष्ट्य आहे ना, त्याची काय आहे बाबा स्वभाव तो बघून घेऊया. नटशेल मध्ये अधिकार समाज निर्मित आहे. समाजामधूनच अधिकार येतात. आयसोलेटेड पर्सन कॅनॉट बी जनरेट एनी क्लेम्स and cannot be a social claim and cannot be recognized, cannot be preserved.
काहीच शक्य नाही. म्हणजे समाज ही जननी आहे. आता समाज जननी आहे तर समाज कसा आहे? समाज स्टॅटिक आहे का? स्थिर आहे का? नाही. समाज गतिशील आहे. सोसायटी इज अ डायनामिक अँड देअरफॉर राईट्स आर ऑल्सो डायनामिक. समाज जसा वृद्धिंगत होत जातो, समाज जसा विकसित होत जातो तसेच अधिकाराची व्याप्ती सुद्धा वाढत जाते. एका वेळेस राईट टू लाईफ एवढाच अधिकार होता. त्यानंतर डिग्निटी हा कॉन्सेप्ट आला, डिग्निफाईड लाईफ हा कॉन्सेप्ट आला, सस्टेनेबल लाईफ हा कॉन्सेप्ट आला आणि वेगवेगळे अधिकार. राईट टू इन्फॉर्मेशन सुद्धा आपण बघतो भारतामध्ये. राईट टू एज्युकेशन, राईट टू फूड, राईट टू प्रायव्हसी बघतोय. तर अधिकाराच्या व्याप्ती ह्या वृद्धिंगत होत जातात का? कारण समाज गतिशील आहे आणि समाज ही त्या अधिकारांची जननी आहे. ओके. अधिकार निरपेक्ष कधीच नसतात. पण राईट्स नेव्हर बिंग ऍब्सोल्यूट. राईट्स आर बिंग रिलेटिव्ह. है ना. राज्य संरक्षणाकरिता कधी कधी सामान्य जनतेचे अधिकार घेऊ शकतात. पण अधिकार जेव्हा राज्य घेतं ते परमनंट घेऊ शकतं का? वेदर द स्टेट हॅव ऍब्सोल्यूट राईट टू टेक द राईट्स ऑफ द पीपल? नो, नाही. आवश्यकतेनुसार. फॉर व्हॉट? फॉर द प्रोटेक्शन ऑफ द सॉव्हर्निटी ऑफ द स्टेट. कारण की सिटीजन सॉव्हर्निटी हा एक पार्ट आहे, पण टेरिटोरियल सॉव्हर्निटी सुद्धा आहे. त्यानंतर राज्याला केवळ एका व्यक्तीच्या अधिकाराचं सुरक्षा नाही करायची आहे, तर सर्वांचं कल्याण, शांतता प्रस्थापित करायची आहे. आणि मग अशा याच्यामध्ये अधिकार कधी कधी हिरावल्या जाऊ शकतात फॉर द सोशल गुड. आणि म्हणून अधिकार काय आहे? ऍब्सोल्यूट नाही. बरोबर. अधिकार निर्बंध आहेत का? अनकंट्रोल्ड आहेत का? नाही. है ना. ह्युमन बिंग इज अ बाउंडेड एनिमल. बाउंडेड एनिमल अँड बिकॉज ऑफ इट इज अ सोशल एनिमल. अनबाउंडेड एनिमल इज अ बीस्ट इन द जंगल. है ना. तो अराजक होईल, अराजक समाज निर्माण होईल. समाज टिकणारच नाही. समाज टिकायला पाहिजे म्हणून अधिकार कसे आहेत? बाउंडेड आहेत, बंधित आहेत. जेवढे आवश्यक आहेत तेवढेच आहेत. त्याच्यावर सोशल गुड आहे, सामाजिक कल्याण आहे, ते महत्वाचं आहे. त्याच्यामुळे सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून जे अधिकार असतील तेवढेच अधिकार बहाल होतील, त्याच मर्यादेत बहाल होतील. अँड देअरफॉर राईट्स आर लिमिटेड, नॉट अनलिमिटेड. ओके. अधिकार सार्वत्रिक असतात. राईट्स आर नॉट एक्सक्लुझिव्ह. राईट्स आर युनिव्हर्सल. है ना. प्रत्येकाला मिळणार, प्रत्येक व्यक्तीला मिळणार. जर व्यक्तींना मिळत नसेल तर अधिकाराचं हनन झालं असं म्हटलं जाईल. आणि त्यामुळे राज्याची तिथे जबाबदारी येते की संबंधित व्यक्तीचा अधिकाराचं हनन होत आहे व ते प्रोटेक्ट करायचं. उदाहरणार्थ गरिबी निर्मूलन ही राज्याची नैतिक जबाबदारी आहे. का? कारण राज्याला अधिकारांची सुरक्षा द्यायची आहे. गरीब व्यक्ती डिग्निफाईड लाईफ जगू शकत नाही, जो अधिकाराचा अंतिम उद्देश आहे. बरोबर आहे. राईट. आणि म्हणून गरिबी निर्मूलन ही राज्याची जबाबदारी आहे. है ना. तर त्यामुळे राईट्स हा युनिव्हर्सल. अधिकार समाज कल्याणकारी असतात. आर नॉट अँटी सोशियल अगेन्स्ट द सोसायटी. सोशल गुड साठी असतात. समाजाचं कल्याण कसं होईल, सर्वांचं कल्याण कसं होईल, है ना. भवतु सब्ब मंगला असं म्हणा. है ना. तशासारखं म्हणजे अधिकार असणार. अधिकारामध्ये त्यामुळे मोरल टिंट आहे. काय आहे? मोरल, नैतिक बाब आहे. त्याचं कसं होईल रे बाबा, तो मानव आहे, त्याच्या अधिकाराचं जतन झालंच पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे. त्याचा कसा विकास नाही होणार, माझाच होणार? नाही रे बाबा, बरोबर नाही. नैतिक अँड these are reasonable, that is a limited, not absolute, not exclusive. है ना. वाजवी असणार. वाजवी याच्यासाठी की दुसऱ्याची स्पेस सुद्धा प्रोटेक्ट झाली पाहिजे. है ना. हिअर द एव्हरीवन स्पेस, एव्हरीवन क्लेम्स हॅज टू बी कन्वर्टेड इनटू द राईट्स. आणि म्हणून अधिकार जे आहेत हे एक डायनामिक बाब आहे आणि ती इतकी महत्वाची आहे. तो हा फाउंडेशन आहे. इट्स अ फाउंडेशन ऑफ द मॉडर्न डेमोक्रेटिक सोसायटी. अधिकार नाही
तर आधुनिक लोकशाही समाजच नाही असं सिद्ध होतं. गेटिंग द पॉइंट? कॉन्सेप्ट क्लिअर झाला? कारण तुम्हाला मेन्सलाही काम पडेल, एमपीएससीला युपीएससी देत असाल तर फारच छान, तुम्हाला त्याची मदत होईल. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी होणं अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल, अधिकार म्हणजे काय. ओके, आता एवढा सिरियस व्हिडिओ पाहिला तुम्ही, म्हणजे तुम्ही एकदम सिरियस कॅन्डिडेट आहात. त्यामुळे तुमच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.